नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे अरुष. मित्रांनो, आज आपण इतिहास शिकणार आहे. तो शाहिस्ते खानाचे 3 बोटं शिवाजी महाराजांनी कधी कापली. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावनखिंडीचा इतिहास सांगितलेला, पण तो अजून ॲडिट नाही झालेला आहे. पण मी तुम्हाला ॲडिट करून देईल. तर माझ्या असे झालेले आहेत. आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया का रचला ह्याच्यावरती 11 व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो, आणि 2 लाईक भेटलेले आहेत. आणि मित्रांनो, आता आपण शाहिस्ते खानाचा इतिहास जाणून घेऊया. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरून सुटका पावले, त्यानंतर विशाळगडापासून ते राजगडापर्यंत आले, तोपर्यंत शाहिस्ते खान इथे लाल महालात पुण्यामध्येच येऊन ठेपला होता. तो राजगडाच्या पायथ्याशी जितके गाव होते त्यांना जाळत होता. म्हणून शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे, यासाजी कंक, बाजी सर्जेराव देखो अशा या सरदारांना गडावरती यायला सांगितले. त्याच्यानंतर बहिर्जी नाईकांनी त्या खानामध्ये गुप्ती म्हणजे असं लपून सर्व बघायला सुरू केलं. ह्या भानगडीत शाहिस्ते खानाला कोकण जिंकायचा होता, कारण की एकदा जर कोकण जिंकला असता शिवाजी महाराजांचे सर्व समुद्र होतं त्याची ताकद सर्व संपली असती. म्हणून कारतलब खानाला त्यांनी पाठवले. तर कारतलब खानाबरोबर बडी बेगम नाव नाही आठवते मला, कारण रायबागन साहेबा गेली होती. लोहगडाच्या पायथ्यापासून कोकणपर्यंत जात होती. उंबरडा घाटमध्ये जेव्हा आले तेव्हा तानाजी मालुसरे, यासाजी कंक यांनी त्यांच्यावरती हमला चढवला. समोर शिवाजी महाराज उभे होते, पाठी नेताजीराव पालकर, आणि मध्ये हल्ला होत होता तो म्हणजे तानाजी मालुसरे आणि यासाजी कंकाचा. मित्रांनो, आम्हाला मित्र म्हणजे हा माझा भाऊ आहे. तर म्हणजे असं राहू द्या, हा व्हिडिओ आत्ता घरी आला आहे म्हणून काय ना, आता आपण हिस्ट्री कंटिन्यू करूया. अरे आरुष, तू पण आहे, नवीन रूम घेतलं ते सांग लोकांना. तर इग्नोर करा, सॉरी. 1 मिलियन लाईक्स. 1 मिलियन लाईक्स टू आरुष. आता शिवाजी महाराजांनी खानावरती हमला केला. खानाने जितके भाजलेली रयत होती त्याचा सर्व पैसे चुकवले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा आला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी एका रात्री त्या म्हणजे लाल महालावरती हमला केला. सर्व सैनिकांना मारून शाहिस्ते खानाच्या पाठी लागले. शाहिस्ते खान पळत होता. शाहिस्ते खानाने एका खिडकीतनं उडी मारायचा प्रयत्न केला, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्या भवानी तलवारीने त्याच्या बोटांवरती मारले. त्याची 3 बोटं कापली गेली. पण इतक्यात बहिर्जी नाईकांनी शंख फुकला, कारण की बाहेरची सेना आतमध्ये येत होती. म्हणून शिवाजी महाराज इकडून निसटून गेले. आणि मग लाल महालामध्ये शाहिस्ते खान 3 दिवसामध्ये पुणे सोडून गेला. आणि औरंगजेब इतका संतापलेला तर त्याच्यावरती त्यांनी त्याला बंगालला पाठवून दिले. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्यांच्याच लाल महालामध्ये, लाल महल हा शहाजी महाराजांनी जिजाऊ मात्यांसाठी बांधला होता. तर या लाल महालामध्ये 3 दिवसामधनं निघालेल्या खानाची 3 बोटं कापली गेली. असा हा शाहिस्ते खान जो औरंगजेबाचा मामा होता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा लागला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटतो मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.